शेतकरी बंधूंनो, कापसाची जर आपल्याला एकरी 15 ते 20 क्विंटल उत्पादन काढायचे असेल तर सुधारित पद्धतीने आपल्याला जी आहे ती कापसाची लागवड करावी लागणार आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी लागवडीसाठी जमिनीची निवड कशी करायची, पेरणीचं अंतर किती ठेवायचे, कोणतं कापसाचं वाण लावायचे, रासायनिक खतं पेरणीसाठी कोणते वापरायचे, पेरणी कधी करायची याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगलेली आहे। तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका। नमस्कार, मी ऋषी मोठे पाटील आणि तुम्ही पाहतात ॲग्री सरकार। सर्वात आधी आपण बघूयात की जमिनीची निवड कशी करायची। जमिनीची निवड करताना मध्यम जमीन असेल, काळी जमीन असेल, पाण्याचा निचरा होणारी चांगली जमीन ही कापसासाठी योग्य मानली जाते। तसंच मित्रांनो, क्षारयुक्त जमीन आपल्याला टाळायची आहे। चिबाड जमीन म्हणजे जी जमीन पाणी धरते, ज्या जमिनीमध्ये वापसा येत नाही, अशी जमीन आपल्याला कापसाच्या लागवडीसाठी योग्य नाही, किंवा मुरमाड जमीन ही कापसासाठी योग्य नाही। तुम्ही ह्या काळी जमीन असेल, मध्यम जमीन असेल, हलकी जमीन असेल आणि जर पाण्याची सोय असेल तर तुम्ही त्या पद्धतीने कापसाची लागवड करू शकतात। त्याच्यानंतरचा विषय आहे पेरणीसाठी अंतर किती ठेवायचे। शेतकरी बंधूंनो, कापसामध्ये 2 ते 3 पद्धतीने तुम्ही पेरणीचं अंतर हे ठेवू शकतात। सर्वात आधी जी पद्धत आहे, ज्याच्यामध्ये जर तुम्हाला एकरी झाडाची संख्या जर जास्त ठेवायची तर तुम्ही अति घन जी की कृषी विद्यापीठ शिफारस करतं त्याप्रमाणे तुम्ही कापसाची लागवड करू शकतात। म्हणजे 3/1 वर तुम्ही कापसाचं अंतर ठेवू शकतात। ज्यांना मशागत करायची आहे किंवा ज्यांना ट्रॅक्टरच्या सहाय्याने असेल, पॉवर टिलरच्या सहाय्याने असेल, थोडंसं अंतर वाढवायचे, कापसामध्ये हवा खिळती जर ठेवायची असेल तर ते निश्चितपणेच म्हणजे भारी जमिनीसाठी 4/1.5 अंतरावर तुम्ही कापसाची लागवड करू शकतात। त्याच्यापेक्षा जास्त अंतर मी शेतकरी बंधूंनो ठेवू नका। भारी जमिनीसाठी तुम्ही 4/1.5 अंतर हे योग्य अंतर आहे आणि ज्यांना अति दाट घन लागवड करायची त्यांनी 3/1 अंतर। आता सर्वात महत्त्वाचा विषय की आपल्याला कापसाचं कोणतं वाण निवडायचं। यावर्षी पाऊस काळ एक तर कमी। शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर कापसामध्ये 15 ते 20 क्विंटल उत्पादन काढायचं असेल तर आपल्याला योग्य वाणाची निवड करणं हे अत्यंत गरजेचं आहे। कापसामध्ये तुम्ही संकरित बियाणं म्हणजे हायब्रिड बियाणाची निवड करा। बाकीचे बियाणं जी शिफारस नाही आणि ज्यांच्यावर बोंडअळीचा प्रादुर्भाव जास्त होतो। आता संकरित बियाणं म्हणजे हायब्रिड बियाणामध्ये तुम्हाला मी 7 जे आहे टॉप बियाणे सांगणार आहे। या कुठल्याही वाणापैकी तुम्ही एक वाणाची निवड करू शकतात। त्याच्यामध्ये सर्वप्रथम जे आहे मित्रांनो, राशी कंपनीचं 659 आहे। 2 नंबरचं वाण आहे तुळशी कंपनीचं कबड्डी। 3 नंबरचं वाण आहे कावेरीची जादू। 4 नंबरचं वाण आहे अजित 155। 5 नंबरचं वाण आहे US 7067। 6 नंबरचं वाण आहे मित्रांनो बायोसीड कंपनीचं 6001 आणि 7 नंबरचं जे वाण आहे प्रभात कंपनीचं सुपरकॉट। या 7 वाणापैकी तुम्ही कुठल्याही एक वाणाची निवड करू शकतात। ज्या शेतकऱ्यांकडे हलकी जमीन आहे किंवा पाण्याची सोय नाही अशांनी अजित 155 या वाणाची निवड करावी। भारी जमिनीसाठी तुम्ही कबड्डी या वाणाची निवड करू शकतात। किंवा सरासपणे जर तुम्हाला कुठलेही वाण निवडताना जर तुम्हाला वाटत असेल की आता कोणतं वाण निवडा, याच्यामध्ये संभ्रम तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्ही राशी कंपनीचं 659 ह्या वाणाची निवड करू शकतात। इतर वाण तुमच्या प्रतिसादावर, तुमच्या भागामध्ये त्याचा रिस्पॉन्स कसा आला आहे, मागच्या वर्षी उत्पादन कसं आलं आहे, मार्केटमध्ये अवेलेबल आहे नाही, या पद्धतीने निवड करू शकतात। नवीन बियाणं बायोसीड कंपनीचं 6001 हे सुद्धा आहे, जर तुम्ही एखादं बॅग लावायचा विचार करू शकतात तर या वाणापैकी कुठल्याही एक वाणाची निवड करा। हे वाण तुम्हाला निश्चितपणेच 15 ते 20 क्विंटल उत्पादन देण्यासाठी आपल्याला योग्य ठरणार आहे। कापसाची पेरणी आपल्याला कधी करायची आहे, त्याची वेळ काय। शेतकरी बंधूंनो, ज्या वेळेस वातावरणातील तापमान 35 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी येईल अशा वेळेसच आपण कापसाची लागवड ही करायची आहे। म्हणजे काय तर 25 मे नंतर तुम्ही कापसाची लागवड करू शकतात, ही गोष्ट लक्षात ठेवा। आता सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे की कापसासाठी आपल्याला रासायनिक खत कोणतं द्यायचं आहे, ज्याच्यामुळे आपल्याला एकरी 15 ते 20 क्विंटल उत्पादन होणार आहे। शेतकरी बंधूंनो, कापसाला 3ही प्रकारचे मुख्य अन्नद्रव्ये लागतात, नत्र, स्फुर्द आणि पालाश। त्याच्यामधील जे नत्र आहे मित्रांनो ते तुम्हाला सुरुवातीला फक्त 20% द्यायचं आहे आणि पालाश आणि स्फुर्द हे तुम्हाला पेरणीच्या वेळेसच संपूर्ण द्यायचं आहे। बागायती जर तुमचा कापूस असेल किंवा काळी जमीन असेल, पाण्याची सोय असेल तर तुम्ही खताची मात्रा 1.5 करायची आणि ज्यांच्याकडे कोरडवाहू सिंचन आहे म्हणजे पावसावर ज्यांची कापसाची लागवड आहे अशांनी एकरी 1 बॅग ही कापसाचीसाठी योग्य आहे। तुम्हाला मी कापसाच्या पेरणीसाठी आपल्याला 4 पर्याय मी तुम्हाला सुचवणार आहे। या 4पैकी तुम्ही कुठलेही एक, तुम्हाला जर रासायनिक खत मिळालं तर तुम्ही ती पेरणीसाठी वापरू शकतात। सर्वात आधी आहे 10-26-26 एकरी 1.5 बॅग वापरायचा आहे बागायतीसाठी आणि कोरडवाहूसाठी एकरी 1 बॅग। त्यानंतर दुसरा पर्याय 12-32-16 तुम्ही एकरी 1.5 बॅग वापरू शकतात। त्याच्यानंतर तिसरा पर्याय आहे 20-20-0-13 अधिक 25 किलो पोटॅश, हा सुद्धा तुम्ही पर्याय कापसासाठी वापरू शकतात। चौथा पर्याय 18-46 म्हणजे DAP अधिक 25 किलो पोटॅश। या 4 ते 5 पर्यायापैकी तुम्ही कुठल्याही एक पेरणीसाठी जर वापरलं कापसाचे तर तुम्हाला निश्चितपणेच कापसामध्ये 15 ते 20 क्विंटलचं उत्पादन मिळून जाणार आहे।
शेतकरी बंधूंनो, काळजी काय घ्यायची की आपल्याला सुरुवातीलाच नत्र जे आहे ते जास्त प्रमाणात द्यायचं नाही. सुरुवातीला जर तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये कापसाला लागवडीच्या वेळेस जर तुम्ही नत्र देताल तर तुम्हाला भविष्यामध्ये रस शोषक किडींचा प्रादुर्भाव हा जास्त आढळून येईल. त्याच्यामुळे सुरुवातीला आपल्याला 20% नत्र द्यायचे आहे आणि उर्वरित जे राहिलेले नत्र आहे ते तुम्हाला 30 दिवसाला दुसरा डोस आणि 60 दिवसाला तिसरा डोस या पद्धतीने तुम्ही नत्र देऊ शकता. शेतकरी बंधूंनो, कापसाच्या बियाण्याला आपल्याला बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करण्याची काही गरज नाही आहे, कारण की कापसाच्या पाकिटाला ऑलरेडी क्रिया करूनच बियाणं आलेले असते. नंतर महत्त्वाचा विषय की कापूस लागवड केल्यानंतर आपल्याला बीजनाशकाची फवारणी करणं गरजेचं आहे. म्हणजे जे तणाचे जे बीज असतील जमिनीमध्ये ते पुन्हा तण वर येऊ नये म्हणून आपण कापूस लागवड केल्यानंतर 48 तासाच्या आतमध्ये पेंडिमिथिलिनची फवारणी करू शकतात. त्याचं जर प्रमाण जर बघायला गेलं तर 700 ml ची बॉटल आपण प्रति एकरला वापरायची आहे आणि 200 लिटर पाण्यामध्ये 700 ml औषध मिक्स करून तुम्ही प्रति एकरसाठी कापूस लागवड केल्यानंतर 48 तासाच्या आतमध्ये फवारणी करू शकतात. एक मात्र काळजी घ्या की जमिनीमध्ये आपल्याला ओल ही पाहिजे आहे. लागवड केल्यानंतर साधारण 10 दिवसांमध्ये हा कापूस उगून येतो, तरीसुद्धा जी ठिकाणी तुटाळ झालेली आहे आपल्याला ती तुटाळ भरून काढायची आहे. त्याच्यामुळे थोडंसं बीज जे आहे ते शिल्लक ठेवायला विसरू नका. या ठिकाणी तुमचं कापूस तुटाळ झालेलं आहे अशा ठिकाणी तुम्ही एखादं 10 दिवस आधीच ज्यावेळेस पण तुम्ही कापूस लागवड करणार आहे तुम्ही रोप लागवड ही करून घ्यायची आहे किंवा त्या ठिकाणी तुम्ही शिल्लक राहिलेली बियाची तुटाळ ही लावून काढायची. आणि ज्या ठिकाणी कापूस दाट झालेला आहे एका जागेवर 2 पेक्षा जास्त जर झाडं आलेले असेल तर तुम्हाला त्याची विरळणी करायची. फक्त विरळणी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की जमिनीमध्ये ही आपल्याला ओल ही पाहिजे आहे. अशा प्रकारचं जर तुम्ही नियोजन करताल तर तुम्हाला निश्चितपणेच कापसामध्ये जे आहे ते एकरी 15 ते 20 क्विंटलचं उत्पादन भेटणार आहे. कापसाबद्दलचे कोणतं वाण निवडायचे याच्याबद्दल आपण कालच व्हिडिओ आपल्या ॲग्री सरकार यूट्यूब चॅनल अपलोड केलेले, जाऊन पाहायला विसरू नका. शेतकरी बंधूंनो, ज्या शेतकऱ्यांना कापसामध्ये एकरी 15 ते 20 क्विंटल उत्पादन काढायचं आहे अशांसाठी आपण मार्गदर्शन सेवा उपलब्ध आहे अतिशय माफक दरात. म्हणजे फक्त तुम्ही 99 रुपये भरून मला खाली दिलेल्या क्रमांकावर थेट संपर्क साधून तुम्ही माझ्याकडून सल्ला घेऊ शकतात आणि तुमचं उत्पादन वाढवू शकतात. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.